डिलिव्हरी झाल्यापासून मी कोमटच पाणी पिते आणि आज एक बॉटल पाणी पिऊन माझी सकाळची सुरुवात केली। बाहेरचं वातावरण खूपच छान होतं, फ्रेश वाटत होतं। खूप दिवसानंतर मी बाहेर आले होते कारण बघायला की मम्मी त्या काय करताय बाहेर म्हणून। तर त्यांनी दिवाळीची तयारी सुरू केली होती आणि त्यामुळे आम्हाला ह्या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून ह्या रूममध्ये शिफ्ट केलं जात होतं। घरामध्ये आज फक्त पसाराच दिसत होता, जिकडे बघावं तिकडे पसाराच पसारा आणि काही माझे जुने कपडे पण ह्या पसाऱ्यामध्ये मला सापडले होते, ते मी बघितले। नानी इकडे देवाचं आवरत होती, तोपर्यंत मम्मीची आणि काकीची मस्त इकडे मज्जा चालली होती। काना झोपला होता आणि ह्या दोघींच्या आवाजाने काना उठू नये म्हणून दरवाजा लावला आणि मी पण थोड्या वेळ झोप काढली आणि संध्याकाळी परत आमचं प्रस्थान दुसऱ्या रूम मध्ये झालं होतं। तर मग आम्ही तिथे थोड्या वेळ थांबलो, तोपर्यंत आमची रूम एकदम क्लीन झाली होती। मस्त मम्मीने त्यांनी आमची रूम क्लीन केली होती आणि आज माझ्या काही साड्या आल्या होत्या पिको फॉल करून। यातली एक साडी मला जेव्हा कानाला पाहुणे बघायला येणार आहे तेव्हा घालायची होती, पण त्याआधी कानाला बघायला एक चिवताई आली होती। ती आमच्या रूमच्या बाहेरच जात नव्हती, तिला बाहेरचा रस्ता सापडत नव्हता। कसं बस आम्ही तिला बाहेर काढलं आमच्या तिघींच्या मोठ्या आवाजाने, तोपर्यंत काना पण उठून गेला होता। मग त्याला झोळीतून बाहेर काढलं, थोडी त्याच्यासोबत मस्ती केली, व्हिडिओ एडिट केला आणि असा होता माझा आजचा दिवस। बाय।